मित्रो, ध्येयवेद या माझ्या ग्रंथातील शिक्षणाचा नायक अर्थात उत्कृष्ट शिक्षक कसा असतो, प्रभावी शिक्षक कसा असतो, एक आदर्श शिक्षक कसा असतो, आयडल टीचर म्हणून ज्याला ओळखलं जातं इंग्रजीमध्ये, तो कसा असतो. बरेच जण आयडल टीचर म्हणून पुरस्कार वगैरे हवे असतात ना. तर ज्यांना ज्यांना या एक आयडल टीचर म्हणून आपल्याला प्रतिमा तयार व्हावी असे वाटत असेल, अशा सर्व सन्माननीय शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच हे मनोगत ऐकावं. शिक्षणाचा नायक या अनुषंगानं बोलत असताना मी या ग्रंथातले काही उतारे आपल्यासमोर ठेवत असताना काही विवेचने मी मध्ये करणार आहे. तर हे ध्येयवेद नावाचं पुस्तक आहे. त्या ध्येयवेद पुस्तकातील शिक्षणाचा नायक आता मी आपल्यासमोर सादर करतोय. विद्यार्थ्यांना योग्य दिशेने नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका शिक्षक बजावत असतात. अशी भूमिका निभावणारे खरे शिल्पकार ठरतात विद्यार्थ्यांच्या जीवनाचे. विद्यार्थ्यांना लायक बनवणे हे शिक्षणाच्या नायकाचे महत्त्वाचे कार्य असते. म्हणून शिक्षकांनी स्वतःची लायकी कष्टपूर्वक वाढवली पाहिजे. कारण लायकी असल्याशिवायच आपण लायक माणसं तयार नाही करू शकत. म्हणून आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपलं शहाणपण जितका अधिक वाढेल त्याचा फायदा तितका अधिक विद्यार्थ्यांना होईल. तरच विद्यार्थी सक्षम घडू शकतील. ही घडवण्याची प्रक्रिया नवनिर्मितीचं कार्य आहे. म्हणून या कार्याला विशेष महत्त्व दिले जाते. शिक्षकाबद्दल महत्त्व सांगताना चाणक्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की शिक्षक कभी साधारण नहीं होता. शिक्षक कभी साधारण नहीं होता. प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं. तर हे शिक्षकाचं महत्त्व अनेक महामानवांनी, अनेक विचारवंतांनी व्यक्त केलेलं आहे. शिक्षक म्हणजे जीवनाचं होकायंत्रच आहे विद्यार्थ्यांच्या. म्हणून शिल्पकार विद्यार्थ्याच्या जीवनाचे शिल्पकार म्हणूनही शिक्षकाकडे पाहिले जाते. शिल्पकार अत्यंत कौशल्याने दगडाला जसा पैलू पाडतो, दगडाची मूर्ती शिल्पकार बनवतो. दगडाकडे जगाचं फारसं लक्ष असत नाही, पण दगडाची जेव्हा मूर्ती होते तेव्हा मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. लोक त्या मूर्तीचा स्वीकार करतात, देव मानून आरती करतात. संस्कार करून घेतलेल्या दगडाला महत्त्व येते. याही पेक्षा संस्काराने माणसाला खूप महत्त्व येते. म्हणून संस्काराची महती लक्षात घेऊन इतरांवर संस्कार करून घेण्याची, संस्काराची महती लक्षात घेऊन इतरांवर संस्कार करण्यासाठी स्वतःवर संस्कार करून घेण्याची आवश्यकता असते. कारण घडल्याशिवाय घडवता येत नाही. घडवल्याशिवाय घडण्याची प्रक्रिया होत नाही. घडून घेण्याची प्रक्रिया कष्टदायक असते तरी ती साध्य होणारी आणि साध्यापर्यंत नेणारी बाब ठरते. म्हणून माझ्या एका कवितेमध्ये घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं, असं तुमचं सांगणं. अशी एक प्रिय गुरुजी माझी या कविता आहे. ती पूर्ण कविता मी आपल्या याच व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. कशातच काही नाही, व्हायचं ते होते. आपल्या हातात काय आहे, आपण काही करू शकत नाही. हे थोड्या बाबीसाठी ठीक असेल, पण जे मानवी प्रयत्नाने आपण घडवू शकतो ते घडवता येते हा विश्वास आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ओले मुळे भेदी खडकाचे अंग. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांमध्ये सांगून त्यांच्यामध्ये प्रयत्नवाद रुजवणेच हे प्रभावी शिक्षकाचं अतिशय महत्त्वाचं कार्य असतं. मित्र,
तर नकारात्मकतेचा जर आपण नकारात्मकतेच्या नाऱ्याने नायक तयार करता येत नसतात. संकट आहे म्हणून त्यांना भयभीत न करण्यापेक्षा संकटातही संधी शोधणं, हे शिकवणं, हा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे प्रभावी आदर्श अडल्ट टीचरचं काम आहे. विश्वासाशिवाय विश्व निर्माण करता येत नाही याची जाणीव शिक्षकांनी ठेवणे आणि ती करून देणे गरजेचे असते. सकारात्मकतेत सामर्थ्य असते आणि सामर्थ्याच्या साधनेनेच नायक निर्माण होतात. हा विचार स्वतःवर आणि विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. विश्वासाने भारावून जाऊन, आत्मविश्वासाने कार्यशील राहून संस्काराचे पवित्र कार्य शिक्षक करू लागले की शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होते. ध्येयवादी शिक्षक असे कार्य करू शकतात. ध्येयवादी शिक्षक विद्यार्थ्यांना ध्येयवादी बनवू शकतात. ध्येयवादाचे महत्त्व विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवून ते ध्येयपथावर कायम राहतील, म्हणजे विद्यार्थी ध्येयपथावर कायम राहतील यासाठी ते प्रयत्नशील राहतात. शिखराची सुरुवात ही शून्यातून झाली. सामान्यातून असामान्य घडले याला इतिहास साक्षी आहे. तेव्हा स्वतःला कमी समजू नका. सुरुवात करा, सातत्य ठेवा, पूर्ण शक्तीने काम करा. तुम्ही यशाचे शिखर सर करू शकता असा विश्वास प्रभावी शिक्षक, प्रतिभावंत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असतात. विश्वास निर्माण करणं म्हणजेच यश खेचून आणणे असते मित्रांनो. ध्येयवादी शिक्षकाचा हेतू केवळ परीक्षेत मार्क मिळवून देणे एवढाच असत नाही. जीवनाच्या परीक्षेतही उतरून यश संपादन व्हावे हाही त्याचा ध्यास असतो. आणि हा ध्यास ठेवून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी घडले पाहिजे हा ध्यास घेऊन सातत्यानं तो घडवत राहतो. अशा घडवणाऱ्या आणि ध्येयाचा ध्यास घेऊन जगणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांना इथली काही माणसं टिंगलटवाळी करतात. पण हे टिंगलटवाळीनं आपलं काम टाळत नाहीत. ते प्रतिभाशाली माणसं, प्रतिभाशाली शिक्षक असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. काही त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास असतो, त्यांच्या कामावर त्यांची श्रद्धा असते, निष्ठा असते. त्यामुळे लोक कोण काय बोलते यापेक्षा आपण काय करावं आणि काय कशासाठी जगावं हे त्यांनी ठरवलेले असते आणि ध्येयाच्या दिशेनं आयुष्यभर ते वाटचाल करतात. त्यांच्यासमोर महापुरुषांचा आदर्श असतो, छत्रपती शिवरायांचा आदर्श असतो. छत्रपती शिवराय जसे स्वराज्य हाच ध्यास घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत जगले आणि इतरांना जगवलं, तसा प्रतिभावंत शिक्षक छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन शिक्षण हाच माझा ध्यास, शिक्षण हाच माझा श्वास, ज्ञान देणे हेच माझा धर्म, हेच माझं कर्म, हीच साधना, हेच माझं सामर्थ्य, हाच माझा आनंद, हाच माझा छंद, हाच माझा आनंद, ही भावना भूमिका घेऊन तो जगत असतो मित्रांनो. काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अविश्वास, संशय निर्माण करतात. शिकून काय उपयोग नाही असेही सांगतात. असे करणे म्हणजे उजेडाने अंधार फेकण्याचा प्रकार होय. ही मानसिकता बदलविणे आणि शिक्षणाविषयी विश्वास निर्माण करणे, मग तो अशा शिक्षकांमध्ये आणि समाजामध्ये पण हे शिक्षण क्षेत्रासमोरचं हे आव्हान आहे. हे आव्हान सर्वांना पेललं तरच हे राष्ट्र नॉलेजेबल बनेल, हे राष्ट्र ज्ञानाचं प्रतीक बनेल. ज्ञानाचे प्रतीक लावल्यानं ज्ञानाचं प्रतीक बनत नसते. राष्ट्र ज्ञानी माणसं बनल्यानंतर राष्ट्र ज्ञानी बनत असते. आणि माणसं घडवणं म्हणजेच देश घडवणं, माणसं घडवणं म्हणजेच देश घडवणं असते. आणि याची जाणीव ठेवून ही प्रतिभावंत प्रभावशाली शिक्षक कार्यशील असतात. अनेक विद्यार्थी अडचणींना घाबरतात. आपल्यालाच काय अडचणी येत असतील असं त्यांना वाटत राहते. या अडचणींना घाबरून ते शिक्षणाचा नाद सोडतात. शिक्षण व्यवस्थेतून बाद होतात असे घडू नये म्हणून काही शिक्षक धडपडतात, विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देतात.
मदतीचा हात पुढे करतात. आपोआपवादी पंथीय निष्क्रिय राहतात. त्यांना सक्रिय करण्यासाठी पुन्हा शिक्षण आणि प्रशिक्षणाचं आयोजन करण्यासाठी काही अधिकारी, काही महनीय व्यक्तिमत्व क्रियाशील असतात. अशा प्रशिक्षणाची आणि शिक्षणाची प्रक्रिया देशामध्ये गतिमान राहणं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये चैतन्य निरंतर ठेवणं गरजेचं असते. आणि शिक्षण क्षेत्रातलं चैतन्य असेल तरच देशामध्ये चैतन्य राहू शकते. मित्रो, म्हणून हे शिक्षणाची प्रक्रिया गतिमान झालीच पाहिजे याचा ध्यास घेऊन शिक्षकच त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण आणि प्रशिक्षणाचं काम करतात. जशी पेरणीसाठी मशागत आवश्यक असते तशीच विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी त्यांच्या मनाची मशागत होणे आवश्यक असते. मनातील संशय, भीती, न्यूनगंड रूपी तण दूर केल्याशिवाय ज्ञानाचे कण रुजवता येत नाहीत. चुकीचा धारणा बदलल्याशिवाय चांगल्या धारणा फोफावत नाही. त्याची जाणीव प्रेरणादायी शिक्षकांना असते, प्रतिभावंत शिक्षकांना असते. जाणीवाशिवाय उणीवा दूर करता येत नाहीत. म्हणून जाणीव असणारे शिक्षक शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरतात. असे शिक्षक स्वतःच्या आचरणाने विद्यार्थ्याचे जीवन उज्ज्वल करतात. स्वतःच्या जीवनातील अडचणीवर त्यावर केलेली मात सांगून विद्यार्थ्यांमध्ये अडचणीवर मात करण्याची उर्मी निर्माण करतात. अडचणीची भीती बाळगत बसल्याने नव्हे तर त्या अडचणीवर मात केल्याने भीती दूर पळते. दडपणाला दडपून पुढे गेल्याशिवाय आपली धडपड यशस्वी होत नाही ही बाब ते प्रकर्षाने पटवून देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अडचणीवर मात करण्याचा आत्मविश्वास येतो. आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे यशाची अर्धी लढाई जिंकणं ठरते. आत्मविश्वास निर्माण करून विद्यार्थ्यांना सक्षम करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला वैभवशाली करणे होय. हाच प्रेरणादायी शिक्षकाचा ध्यास असतो. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रेरणादायी शिक्षक ध्येय प्राप्तीमुळे होणाऱ्या फायद्याचे विलोभनीय चित्र विद्यार्थ्यापुढे ठेवतात. ध्येय प्राप्तीमुळे प्राप्त झालेल्या वैभवशाली जीवनाचे चित्र विद्यार्थ्यासमोर ठेवून ध्येयाविषयी प्रेम निर्माण करतात. एवढ्यावरच ते थांबत नाही तर ध्येयहीन जीवन जगणाऱ्यांचे विदारक चित्र विद्यार्थ्याच्या मनपटलासमोर ठेवतात. ध्येय प्राप्तीशिवाय पर्याय नाही. परिश्रमासाठी सिद्ध व्हावे याची प्रकर्षाने जाणीव करून देतात. जाणीवा विकसित करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासाचा पाया ठरतो आणि हे विद्यार्थ्यांना घडवण्याचे मुख्य सूत्र ठरते. मित्रांनो, जाणीवेशिवाय शहाणपण येत नाही आणि जाणीवेला सुद्धा काही जण शहाणपण म्हणतात. शहाणपणाचा उपयोग करत गेल्याशिवाय सामर्थ्य येत नाही. माहिती देणे म्हणजे शहाणपण ठरेल असे सांगता येत नाही. शहाणपणाशिवाय शिक्षणाला फारसा अर्थ उरत नाही. मूर्खांच्या हाती हिरा दिल्यास हिऱ्याला तो दगड म्हणून फेकून देऊ शकतो. मग देणाऱ्यावर हताश होण्याची पाळी येते. असे घडू नये म्हणून शिक्षकांनी शहाणपणाचे संस्कार रुजवणे गरजेचे ठरते. याची जाणीव प्रतिभावंत शिक्षकांना असते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिकविणे अधिक फायदेशीर ठरते. भूक निर्माण झाल्यावरच अन्न देणे जितके प्रभावी ठरते तितकेच प्रभावी ज्ञानाची भूक निर्माण करून अध्यापन करणं ठरते. त्यामुळे शिक्षण आणि शिक्षकांविषयी विद्यार्थ्याच्या मनात आस्था निर्माण होते आणि प्रतिभाशाली शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भूक तहान निर्माण करण्याचं अतिशय पवित्र कार्य करतात. हे अशा शिक्षकांच्या ज्ञानासाठी विद्यार्थी आसुसलेले असतात. ऊर्जेशिवाय दर्जेदार यश संपादन करता येत नाही. त्यामुळे प्रेरणादायी शिक्षक हे विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिकदृष्ट्या ऊर्जावान बनवण्याचा प्रयत्न करतात. योगासने, प्राणायाम, ज्ञान, ध्यान, चांगले अन्न आणि सद्विचाराचा स्वीकार करण्यास सांगतात. ऊर्जावान विद्यार्थी घडवण्यासाठी ते सतत दक्ष असतात, कारण विद्यार्थ्यांना घडवणे हेच त्याचे मुख्य लक्ष्य असते. साधना ही साध्याची ऊर्जा असते. म्हणून ते विद्यार्थ्यांना साधनेचे महत्त्व पटवून देतात. त्यांच्याकडून साधना करून घेतात. मिळविलेल्या ऊर्जेचा वापर कसा करावा याचे शिक्षण आणि प्रशिक्षण ते देतात. पाण्यात ऊर्जा असते तशी प्रत्येक व्यक्तीत ऊर्जा असते. या ऊर्जेला योग्य वळण देऊन हवे ते ध्येय प्राप्त करता येते यावर त्या शिक्षकांचा विश्वास असतो. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना योग्य वळण देऊन यशस्वी करतात. हा अर्धा भाग मी आपल्यासमोर ठेवलेला आहे मित्रहो. तर या अनुषंगानं एक मला जे कोणी शिक्षक आदरणीय आहेत त्या सर्व आदरणीय शिक्षकासाठी पुन्हा प्रेरणा या माझ्या काव्यसंग्रहातील
एक कविता ठेवून मी थांबणार आहे. अतिशय प्रेरणादायी अशी ही कविता आहे. प्रत्येकाने मनाचा कान करून आणि काळजावर कोरून ठेवावी आणि आयुष्यामध्ये आलेलं नैराश्य, उदासीनता स्वतःचंही दूर करावं आणि इतरांचं दूर करावं असं वाटत असेल तर ही कविता ऐकावी. आदरणीय, तुम्ही मोळी विकून माळ कोरलात, अडचणीचे पर्वत पेललात, ध्येयाचा ध्यास नाही सोडलात, मनामनात प्रेरणेचं बी पेरलात, अनेकांना घडवलात, आमचं भाग्य आमच्या जीवनात आलात, समृद्धीचा मंत्र दिलात, माणुसकीनं वागा, विकासाच्या फुलवा बागा, हा कायम असतो तुमच्या जगण्याचा धागा, तुम्ही सांगत राहता पुढे पुढे जात राहा, जग लहान वाटलं तेव्हाही तुम्ही मात्र महान राहा, तुम्ही येता आधाराला, बरसत राहतात प्रेमाच्या धारा, डासांकडून होत असला जरी हल्ला, त्यांनाही देता सत्कार्याचा सल्ला, तुमचं असतं सांगणं, डासांमुळे आपलं घर जाळायचं नसते, वाटा शोधत पुढे जायचं असते, भूतकाळाच्या चिखलात गुंतून कुठे जीवनरथ पुढे नेता येते, छोटं मोठी झेप घेत नाही, प्रेरणादायी होत नाही, तुमचा असतो सवाल, छोट्या मनानं मोठं कसं होता येईल, पर्वत कसा सर करता येईल, कुणाचाही कसा इतिहास लिहिला जाईल, घडविण्याचे सूत्र, घडण्याचे सूत्र, घडविण्याचे सूत्र, घडण्याचे सूत्र सोबतील असतात तुमचे मानवतेचे मंत्र, तुम्ही कुठे आणि कसे घडलात, तुमचे बालपण कुठे काढलात, इतक्या उंचीचं जगणं कसं साध्य केलात, इतकी माणसं कशी जोडलात, नम्रता तुमचा अलंकार, तुमच्या सामर्थ्याला आमचा सदा सलाम, आमचा सदा सलाम. मित्रो, ही शिक्षकांविषयीची एक प्रकारे एक माझ्या मनामधली जी भावनाच होती, तो भावना मी या निमित्तानं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही भावना ज्या ज्या व्यक्तींना आवडली असेल त्यांनी हे माझं मनोगत इतरांना पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करून थांबतो. जय हिंद.